सर्वात मोठी बातमी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. अमोल कीर्तीकर यांच्यावर करोना काळात खिचडी वाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तीकर यांचे वडील विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेलेले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत गजानन कीर्तीकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करू असे 2च दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र काल गोरेगावमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी मुलगा अमोल कीर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला. तसेच पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधले. गजानन कीर्तीकर प्रचारसभेत बोलताना म्हणाले, शिवसेनेत मला 57 वर्ष झाली, पण मी कधी लबाडी किंवा कपट कारस्थान मी कधीच केलं नाही. अमोल कीर्तीकर विरोधात मी प्रचार करणार हे जाहीर केले होते, त्याप्रमाणे मी त्यांच्या विरोधात प्रचार करणार आहेच. पण अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात सुरू असलेल्या ईडी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. खिचडी घोटाळ्यातून काहीही हाती लागणार नाही, हे ईडीचे अधिकारीही खासगीत मान्य करतात. भाजपाने यंदा 400 पार असा नारा दिला आहे. त्यांनी 400 जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा अशा शब्दात गजानन कीर्तीकर यांनी भाजपावर शरसंधान साधले. विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपाने आणलेली नवी संस्कृती असल्याचेही कीर्तीकर यावेळी म्हणाले. गजानन कीर्तीकर यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी त्याचा आधार घेत भाजपावर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या गटाला कशाचा धाक दाखवून आपल्या बरोबर घेतले गेले याचा अनुभव गजानन कीर्तीकर यांनी सांगितला आहे. गजानन कीर्तीकर यांचं म्हणणं फार महत्वाचं आहे. महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे कीर्तीकर यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राने त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे.